हा कार्यक्रम अतिशय प्रामाणिकतेने आमचे नेते प्रवीण दरेकर यांनी मागाठण्यातील 10,000 भगिनींना स्वतःच्या पायावर स्वयंभू आत्मनिर्भर व्हावं म्हणून शिलाई मशीन आणि शिलाई मशीनबरोबर त्याचं ट्रेनिंगसुद्धा आणि त्याची पुढची पुरवठा साखळी म्हणजे मार्केटिंग असेल आणि त्याबरोबर विक्री असेल या संदर्भातल्या नियोजनातून केला। मला वाटतं आपल्या भगिनींची सेवा करण्याचा हा कार्यक्रम आणि तोही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवारूपी कार्य करण्याच्या भूमिकेतून केला। त्यात मोठ्या प्रमाणात भगिनी सहभागी झाल्या आणि प्रवीण भाऊ आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी अतिशय चांगली योजना करून हा कार्यक्रम केला। त्यांना माझ्या शुभेच्छा। वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस सेवाभावी उपक्रमाने साजरा करावा अशा प्रकारची अपेक्षा माननीय मुख्यमंत्र्यांना आहे आणि म्हणून आज महिला भगिनींसाठी शिलाई मशीन उपलब्ध करणं, त्याचबरोबर शिलाई मशीनचं ट्रेनिंग देणं अशा प्रकारचा कार्यक्रम आज आयोजित आशिष शेलार यांच्या उपस्थित केला होता। या निमित्तानं आज आपण शेकडो महिलांना शिलाई मशीन दिलं, ट्रेनिंग सुरू आहे, ते त्या ठिकाणी सुरूच राहणार आहे आणि मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील 10,000 महिलांना शिलाई मशीन आणि इतर घरगुती 15-20 व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार देण्याचा संकल्प देवाभाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही केला आहे आणि त्याची मुहूर्तमेढ शुभारंभ आज या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि देवाभाऊंच्या उद्याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही केला। प्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, आमच्या मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री, आमचे नेते आशिषजी शेलार साहेबांच्या शुभ हस्ते आणि महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री दर्जा असणारे विधान परिषदेचे गटनेते नामदार प्रवीण भाऊ दरेकर यांच्या संकल्पनेतून महिलांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणासाठी त्यांना शिवणयंत्र देऊन, त्यांना प्रशिक्षणार्थी बनवून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करण्याचा त्यांचा संकल्प आहे आणि मुंबई शहरामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये अशा प्रकारचं प्रशिक्षणार्थी कार्यक्रम सुरू आहे, शिलाई वाटप कार्यक्रम सुरू आहे आणि या मागाठाणे विधानसभा क्षेत्रामध्ये 10,000 महिलांच्या हाताला काम देण्यासाठी मग शिलाई यंत्रणाच्या माध्यमातून शिलाई काम आहे, वेगवेगळे 25 रोजगाराच्या माध्यमातून त्यांना स्वयंरोजगार देणं असणे, अशा प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत। त्याचबरोबर रक्तदान शिबिर असेल, त्याचबरोबर माझ्या महिला माता भगिनींसाठी प्री कॅन्सर स्क्रीनिंग असेल आणि अशा प्रकारच्या सेवाभावी उपक्रमाच्या माध्यमातून जनतेला सेवा देण्याचं काम देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलं आहे आणि त्याचा फायदा उत्स्फूर्तपणे ह्या विधानसभा क्षेत्रातील महिलांना व्हावा अशा प्रकारची माफक अपेक्षा आमची आहे। उत्तर मुंबई या प्रभागात वार्ड क्रमांक 3मध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून 150 शिलाई मशीन आणि 118 घरघंटी वाटप केलं आहे आणि त्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि ह्या माध्यमातून नक्कीच महिलांच्या सबलीकरणासाठी भारतीय जनता पार्टी आणि आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न